नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस सोन्या चांदीच्या इतिहासात कोणीही विसरणार नाही, कारण गेल्या 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे। एका दिवसात सोन्यात अशी घसरण कधीच पाहिली नव्हती आणि बजेट नंतर जे घडलं ते कुणाच्याही कल्पनेपलीकडचं आहे। आज जे दर समोर आले आहेत ते पाहून काल परवा सोने घेतलेले लोक अक्षरशः हादरले आहेत। थांबा, हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्ही आयुष्यातील सगळ्यात मोठी सोन्याची संधी गमावाल। इतिहासात कधीच न झालेली घसरण आज झाली आहे। एकाच दिवसात सोन्याने 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला। ज्यांनी काल सोने घेतलं ते आज अक्षरशः हादरले आहेत आणि ज्यांनी आजपर्यंत थांबून पाहिलं त्यांच्यासाठी आजचा दिवस जॅकपॉट ठरतोय। मोदी सरकारने घेतलेला असा निर्णय ज्यामुळे अमेरिका बॅकफूटवर गेली आणि सोन्या चांदीचे भाव अक्षरशः कोसळले। आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर पाहून तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचाराल की आपण हे सोने आधी का नाही घेतलं। पण सावधान, आज खरेदी करायची की अजून थांबायचं, हा एक निर्णय तुम्हाला लाखांचा फायदा किंवा मोठा तोटा करून देऊ शकतो। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण पुढच्या काही सेकंदात आजचे खरे बाजारभाव आणि खरेदीचा अचूक मुहूर्त मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे। अखेर मोदींनी करून दाखवलं, सोने चांदीच्या भावात झाली सगळ्यात मोठी उलथापालट। 25 वर्षाचा रेकॉर्ड तुटला, कारण सरकारने अमेरिकेला नेस्तनाबूत करण्यासाठी घेतला सगळ्यात मोठा निर्णय। अखेर अमेरिका हरली, भारत जिंकला, मोदींनी करून दाखवलं। गेल्या 4 दिवस सोन्यामध्ये प्रचंड घसरण होत होती। बजेट सादर झाल्यानंतरही मोठी घसरण झाली, पण आज सोन्याचा जो भाव समोर आलाय तो सगळ्यात भयानक आहे। एका दिवसात सोन्यामध्ये इतकी घसरण कधीच पाहायला मिळाली नव्हती, कारण जे कधी झालं नव्हतं ते मोदी सरकारने करून दाखवलंय। अमेरिका अक्षरशः तोंडावर आपटली, कारण की मोदी सरकारने घेतला असा निर्णय की ज्यामुळे सोने चांदीच्या भावाचा सगळ्या जगाचा कंट्रोल आपल्या देशावर आलाय। एक असा नवीन करार झालाय, एक असा नवीन निर्णय अर्थसंकल्पात घेतला गेलाय की ज्यामुळे सोने चांदी आता भारताच्या सांगितल्याशिवाय भाव कमी जास्त होणार नाही। आता यापेक्षा भाव कधीच कमी होऊ शकत नाहीत। एवढा भाव कधीच कमी झाला नव्हता अशी चर्चा आता ग्राहकांमध्ये सुरू झाली आहे। संपूर्ण देशांमध्ये एक आनंदाची लाट आलीये। ग्राहकांमध्ये अगदी खुशीचा माहोल तयार झालाय जेव्हा आजचे सोन्याचे भाव जाहीर झाले। आजचे 18 कॅरेटचे, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे भाव जर तुम्ही पाहिले तर तुम्ही आनंदाने नाचू लागणार आहात, कारण की कालपर्यंत मार्केटमध्ये वातावरण होतं की सोन्याचे भाव कमी व्हायला लागलेत। काही लोक म्हणत होते ते आता सोनं परत 1 लाखाच्या आत जाणार आहे, तर काही लोक म्हणत होते सोनं आता 1.5 लाखाच्या खाली गेलंय, आता सोनं 1,20,000वर येईल। पण लक्षात घ्या, आजचे जे सोन्याची किंमत समोर आलीये तिचा विचार कोणीच केला नव्हता आणि ही किंमत ज्या लोकांनी काल सोने खरेदी केलं होतं, परवा सोने खरेदी केलं होतं, ते लोक आता रडू लागले आहेत। अक्षरशः लोकांना इतकं दुःख झालंय की त्याचा विचारच कोणी करू शकत नाही, कारण की आजचे भाव इतके कमी झाले आहेत की अक्षरशः त्या भावाला खरेदी केलं असतं तर फायदा झाला असता। तर लोकांना वाटू लागले 2026चा अर्थसंकल्प 2 दिवसापूर्वी सादर झालाय आणि त्या अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्यामध्ये भयानक घसरण पाहायला मिळाली। अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही घसरणीने तिचा इतिहास कायमच ठेवला होता, पण आजची घसरणीमागे कारण ठरलाय भारत सरकारचा निर्णय। एक असा निर्णय जो इतिहासात कधीच घेतला गेला नव्हता। अमेरिका जी अगदी कोटींचं जे आहे ते सोनं खरेदी करत होती, चीननेही सोनसाठा करायला सुरुवात केला होता, पण अखेर सरकारने सगळे त्यांचे मनसुबी थोडीच मिळवले आहेत। आता खरं तर ही आंतरराष्ट्रीय गोष्ट आहे, पण त्याचा फायदा आता सर्वसामान्य लोकांना होणार आहे, कारण की भारतीय सराफा बाजारामध्ये जे रेट आहेत ते रेट आणि पूर्णतः बदलले आहेत। लक्षात घ्या, भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे, कारण की भारताने अमेरिका आता भारतासमोर नाक रगडणार आहे, कारण की सगळा सोन्याचा निर्णय आता भारतच घेणार आहे। तुमचा भरोसा बस म्हणजे 22 कॅरेटचे, 24 कॅरेटचे रेट बघितले तर तुमचा अगदी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। तर मग आजचे भाव काय जाहीर झालेले आहेत, काय भाव जाहीर झालेले आहेत, काय आजचे भाव आलेले आहेत, येणाऱ्या 3 सेकंदात तुम्हाला सांगणार आहे। बघा, काल बजेट सादर झाल्यावर तर भीषणच घसरण झाली, पण आज जेवढी पडझड झाली आहे त्याचा अंदाज कोणालाच आला नव्हता। 2-3 दिवसांपूर्वी 2,000 रुपयांनी, 5,000 रुपयांनी, 6,000 रुपयांनी किमती कमी होत होत्या, पण आज इतक्या रुपयांनी सोने स्वस्त झाले की जे बघितल्यानंतर तुम्हाला जर समाधान वाटले नाही तर मला सांगा। सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत।
अर्थसंकल्पात एक सुवर्णाविषयी असा युगांतरकारी निर्णय घेतलाय ज्यामुळे सोन्याचा बाजार अक्षरशः गडगडलाय. वास्तविक सरकारने 2 महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या आहेत. एक तर बजेटमध्ये ऐतिहासिक निर्णय तर घेतलाच, पण खरे आज जे दर कमी झाले आहेत, जे इतके प्रचंड भाव कोसळण्यामागचे कारण जे आहे ते कारण म्हणजे अमेरिकेवर घेतलेला निर्णय. पहा, 2-5 हजार रुपयांनी सोने स्वस्त व्हायचे, पण आज इतके अफाट कमी होण्यामागचे कारण असे आहे की मोदी सरकारने करून दाखवलंय. अमेरिका तोंडावर आपटली जेव्हा मोदी सरकारने हा पवित्रा घेतला आणि त्यामुळे सोन्यामध्ये विलक्षण घसरण झालेली आहे. भारताचा पूर्ण जगात दरारा निर्माण झालाय. अमेरिकेचे प्राबल्य कमी करून भारताने तो मोठा निर्णय घेतलाय आणि त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर आता दिसून आलाय. मागील 1.5 वर्षापासून सोन्याचे दर हे अक्षरशः आकाशाला भिडले होते, पण काल बजेटमध्ये सोन्याने निचांकी पातळी गाठली होती, पण आज सोन्याने तळ गाठले. मग आजचे ताजे बाजारभाव नेमके काय आहेत हे व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या 3 सेकंदात कळणार आहे. आज आपण सर्वात आधी जाणून घेतोय 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे या 3ही प्रकारच्या सोन्याचे भाव तुम्हाला पुढच्या 2 सेकंदात उमजून जातील. पण मुख्य प्रश्न असा आहे की पहा, गेल्या 3 दिवसांपासून घसरण चालू आहे आणि आजची जी कपात आहे ती अत्यंत अविश्वसनीय आहे. जी एवढी पडझड होईल त्याची अपेक्षा कोणी केली नव्हती. जे सोने विकणारे व्यापारी आहेत, पेढीवाले आहेत, ते सुद्धा चकित झाले आहेत. कारण की बजेट मांडले गेले, अर्थसंकल्प सादर झाला, एवढा कधी बदल होत नसतो, पण अचानक इतका मोठा पालट झाला. मग नेमके तुम्ही काय करायचे आहे? पहा, काही लोकांनी परवा दिवशी जेव्हा दर उतरायला सुरुवात झाली होती त्यांनी खरेदी केली. काहींनी काल कमी झाल्यावर खरेदी केली. काही आज खरेदी करायला जातील. पण पहा, सोने स्वस्त होत आहे, पण आता हे कधीपर्यंत उतरत राहणार आहे? त्यामुळे एक गोष्ट ध्यानात घ्या, गेल्या 72 तासात सोने 4 वेळा खाली आलेले आहे. पण अशा स्थितीत तुम्ही सोने विकत घ्यायचे की थांबायचे? पहा, दर 2-3 दिवसांपूर्वी घटले, काही लोकांनी खरेदी केली, मग काल पुन्हा दर कोसळले, लोक हताश झाले. काही लोकांनी 3-4 दिवसांपूर्वी सोने घेतले होते, ते लोक अक्षरशः दुःखी होत आहेत. पण मग आता तुम्ही घाई करायची आहे का? तर नाही, तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होणार आहे. कारण की पहा, ज्यांनी घाईघाईत महागड्या दरात सोने खरेदी केले ते आता भाव उतरल्याने काळजीत पडले आहेत. मग तुम्ही नेमकी किती दिवस वाट पाहायची? ही सुरू झालेली घसरण आणखी किती काळ राहील? सरकारने बजेटमध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता नवीन कायदा अंमलात आणला? केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती खास सोय केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा स्फोट झाला? ही सर्व विस्तृत माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी आजचे चालू दर काय आहेत हे समजून घेऊया. पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची हे नीट लक्षात घ्या. खरेदीचा अचूक मुहूर्त निवडणे हीच खरी हुशारी आहे. कारण आम्ही जवळपास हजारो तज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी ही गुप्त माहिती मिळवली आहे. आजचा जो दर आहे तो उद्या किती असेल, परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार याची सर्व विस्तृत माहिती आम्ही देणार आहोत. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा दर बघून व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्यासमोर मांडत आहोत. भाव कमी झालाय म्हणून धावपळ करून दुकानात जाऊन खरेदी करू नका. तर तुम्ही काय करावे, आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच समाधान लाभेल. कारण किमतीच तशा खाली आल्या आहेत. इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचा लाभ घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर खेद व्यक्त करायचाय असे अजिबात करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीच्या किमतींपासून सुरुवात करणार आहोत. आज चांदीचा नेमका भाव काय आहे, चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेट सोने ज्याचा वापर सध्या कमी असला तरी अलंकारांसाठी त्याचे महत्त्व आहे, त्यानंतर 22 कॅरेटचा दर ज्याचे दागिने स्त्रिया मोठ्या प्रमाणात बनवतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत. कालच्या तुलनेत आज दर का कोसळले आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते. आता मुख्य प्रश्न असा आहे की या उतरलेल्या भावात खरेदी करावी की अजून थांबणे फायद्याचे ठरेल? आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे? हे कारण जर तुम्हाला उमजले तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज वर्तवू शकाल. सोन्याचे दर बदलण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही.
त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. अर्थसंकल्प सादर झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे सोन्याच्या भावावर? आजचे ताजे दर काय आहेत? तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी? ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमती कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसांपूर्वीच सूचित केले होते, पण अनेकांना ते पटले नाही. काही लोकांनी घाईत खरेदी केली, तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने खरेदी केली. मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता, आणि काल खरेदी करणारे आता रडू लागले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तोटा टाळायचा असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांकडे वळूया. त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इत्थंभूत माहिती आपण पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच आश्चर्यचकित व्हाल, नाही तर शेअर मार्केट प्रमाणे चांदीचेही एक मार्केट असते, ज्याला MCX म्हणतात. त्या MCX मध्ये 48 तासांपूर्वी जो भाव 4 लाख रुपये होता, तो आज दुकानात किती आहे ते ऐका. आता पहा, कालचा चांदीचा दर बघितला. आता पहा, काल आणि आज मध्ये फरक तुम्हाला सांगतो. आता पहा, चांदीचा भाव आपण लगेच जाणून घेतो. आता चांदीची आहे बघा. काल चांदी होती 293 रुपये. त्याआधी चांदी होती 378 रुपये. त्याआधी चांदी होती 400 रुपये. पहा, 400 रुपये. त्यानंतर परवा दिवशी 378. काल झाली होती 293. म्हणजे 3 दिवसांमध्ये चांदी ही जी आहे तर ती 117 रुपयांनी कमी झाली होती. पण आजचा भाव हा अतिशय आनंद देणारा भाव आहे. तर कालचा चांदीचा भाव 273 रुपये झाला होता. 273 रुपये चांदीचा भाव काल झाला होता. आणि आजचा भाव हा अतिशय आनंद देणारा भाव आहे. तो आहे 268 रुपये. 268 म्हणजे कालमधील आजमध्ये फक्त 5 रुपयांचा फरक तुम्हाला प्रतिम दिसतोय, म्हणजे किलो मागे 5000 रुपयांचा. पण जर एक हिशोब केला तर 400 रुपये प्रति ग्रॅम पासून आज चांदी 268 रुपये झाली आहे. म्हणजे जर एक हिशोब केला तर 132 रुपयांनी साधारणपणे चांदी ही कमी झाली आहे प्रति ग्रॅम. आणि म्हणजेच एका किलो मागे 1,32,000 चांदी घसरली आहे. तर ही इतका भयानक घसरण आता झाली. चांदी 1,32,000 ने घसरली. आता तुम्ही आधी चांदी घेतले असत्याल तर तुम्ही खुश झाले असताल, लक्षात घ्या. पण ज्यांना आता सोनं घ्यायचंय त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी पुढे आहे, कारण की सोन्यानंही इतिहास गाजवलाय. सोनं आता अगदी कमी झालंय. आता याच्यापेक्षा सोनं कमी होणार की नाही इतकी शक्यता आता निर्माण झालीय. तर आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अचूक भाव किती आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहे, यात शंका नाही. आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार हेही निश्चित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून देऊ नका. जर तुम्ही घाईत आजच खरेदी केली तर कालच्या लोकांसारखी चूक तुमच्याकडून होईल. भविष्यात दर पुन्हा खाली येणार की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला रडवू शकते. त्यामुळे असे करू नका. भाव पाहण्यापूर्वी त्याची महत्त्वाची कारणे अवघ्या 10 सेकंदात समजून घ्या. सोन्याचे भाव घसर करण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख पाहिला तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळेच सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाली आहे. जो डॉलर काही काळापूर्वी 87 ते 88 रुपयांच्या दरम्यान होता, तो आता 92 ते 93 रुपयांवर गेला आहे. जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविक असते. याउलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती यांचा थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणे गरजेचे आहे. सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमी इतर आर्थिक घडामोडींशी ओढलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का? तुम्हाला यापूर्वी ही माहिती अवगत होती का? कमेंट करून नक्की सांगा. आता मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अचूक भाव किती आहेत ही माहिती आम्ही लगेच देत आहोत. आणि त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यावी, खरेदी करावी की वाट पाहावी, अजून किती दिवस ही घसरण टिकेल, या सर्व महत्त्वपूर्ण माहितीला आपण आता सुरुवात करत आहोत. आता पहा, आजचा 18 कॅरेटचा दर जर बघितला तर तो आनंददायी दर आहे. 1,27,600
600 रुपये प्रति तोळा आज 18 कॅरेट सोनं आहे. हे सोनं 1,40,000 ते 42,000 गेलं होतं. तब्बल 25,000 रुपयांची घसरण आज आपल्याला पाहायला मिळते गेल्या 4 दिवसातली. आता त्यानंतर 24 कॅरेटचा जर भाव तुम्ही बघायला गेले तर 24 कॅरेटचा भाव आज मात्र 1,47,000 रुपये झाला आहे. कालच्या भावात आणि आजच्या भावामध्ये देखील आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 4 ते 5,000 रुपयाचा फरक आहे. आणि गेल्या 4 दिवसांमध्ये जर आपण हिशोब करायला गेलो तर जवळपास 23,000 रुपयांचा फरक तुम्हाला इथे पाहायला मिळेल 24 कॅरेट सोन्यामध्ये. आता राहिला प्रश्न 22 कॅरेटचा, जे सोनं सगळ्यात जास्त दागिने करण्यासाठी महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. त्या सोन्याचा जर भाव तुम्ही बघायला गेलं तर तो भाव आज आला आहे 1,33,860 रुपये. तर हाच भाव 1,50,000 वरती निघून गेला होता. तर यामध्ये देखील 20 ते 21,000 रुपयांची घसरण गेल्या 4 दिवसात आज सलगता देताना दिसून येत आहे. पहा, सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय. तर मित्रांनो, आजच्या सोने आणि चांदीचा दर पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. मार्केट सध्या भावनेवर नाही तर निर्णयावर चालत आहे. आज दर खूप खाली आले आहे, पण घाई करून खरेदी करायच्या सगळ्यांना जास्त नुकसान होऊ शकतं, नुकसान करतात. हे आपण मागील 3 दिवसात पाहिलं आहे. जर तुम्ही आज खरेदी करणार असाल तर पूर्ण माहिती घेऊनच पाऊल टाका, कारण पुढचा बदल अचानक असू शकतो. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आजच्या भावात तुम्हाला सोने घ्यायचं की थांबायचं हे देखील सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लगेच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्या आणि ताज्या विश्वासार्ह अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.